कल्याण लोकसभेमध्ये कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली या सगळ्या विधानसभेमधील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आज या ठिकाणी प्रमोद हिंदूराव साहेब आहेत, हनुमंते साहेब आहेत, त्याचबरोबर आप्पा शिंदे आहेत यांच्या नेतृत्वाखाली जे आहे या ठिकाणी राष्ट्रवादीचा मेळावा जे त्या ठिकाणी संपन्न झाला आणि राष्ट्रवादीची ताकद देखील या मतदारसंघात मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे या ठिकाणी या मेळाव्यावरून आपल्याला दिसून येतं। या ठिकाणी हॉल जो घेतला होता तो हॉल जो आहे तो ओसंडून त्या ठिकाणी वाहत होता आणि कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये जे आहे हे मोठा उत्साह आहे या कल्याण लोकसभेच्या इलेक्शनला घेऊन। आणि मला वाटतं सगळे लोक जे आहेत ते ऑलरेडी त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि अगोदर या कल्याण लोकसभेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी RPI अशी युती होती। आता त्याच्यामध्ये जे आहे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI आणि सगळे घटक पक्ष आता एकत्र आलेले आहेत। यांची देखील ताकद जी आहे ही या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे। भविष्यामध्ये या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे या तिघांच्या ताकदीमुळे एक वेगळा रेकॉर्ड जो आहे हा मताधिक्याचा जो आहे तो या कल्याण लोकसभेमध्ये स्थापित होईल। सर, शिवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या हकालपट्टी मला वाटतं आज आपण या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यावरती आपण बोलू, बाकी गोष्टींवरती आपण नंतर बोलू। आपण आता बूथ रचना जी आहे, जर बूथ रचनेवरती प्रत्येक पक्षाने चांगल्या प्रकारे काम केलं तर त्याच्यातूनच जे आहे हे 70-80 हजार जे आहे हे कार्यकर्ते जे आहे ते त्या ठिकाणी तिन्ही पक्ष मिळून जे आहे ते त्या ठिकाणी मिळतील आणि त्याच्याने जे आहे हे प्रत्येक बूथपर्यंत, प्रत्येक वोटरपर्यंत जे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पोचता येईल। अरे ज्याची जी कुवत आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी वक्तव्य त्या ठिकाणी केले पाहिजे। आपल्या कुवतीपेक्षा जास्त वक्तव्य जे आहे ते झेपत नसतील तर करू नका। थँक्यू।